अक्कलकोट शहरातील गॅरा कंपनी चौक या ठिकाणी असलेल्या श्री गणेश मंडळाला साधारणतः 75 वर्ष पूर्ण होताना मंडळाच्या सदस्याच्या म्हणण्यानुसार आपण बघत आहोत. मंडळाच्या माध्यमातून श्री गणेशाची स्थापना ही परंपरा कायम असून या ठिकाणी असलेले श्री गणेश भक्तगण व जवळपास असलेले चाहत्यांच्या माध्यमातून श्री गणेश मंडळाला 75 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. श्रींची मूर्ती स्थापना करण्याचा कार्यकाळ हा पूर्ण होताना दिसत आहे. या मंडळाने या अगोदर विविध कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. कमी प्रमाणात गुलालाची उधळण करणे, कर्कश आवाजाचा असलेला डीजे विरहित पारंपरिक वाद्याच्या सहाय्याने वाद्य वाजवून आहे त्या माध्यमातून श्री गणेशाच्या उत्सवाला साजरा करण्यात आनंद घेत असतात. श्री गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ही परंपरा आजही कायम राखून ठेवलेली आहे. श्री गणेश मंडळाने या अगोदर विविध स्पर्धांचे आयोजन या ठिकाणी केलेले होते. अर्थात लिंबू चमचा स्पर्धा, रांगोळी निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, सुंदरकांड पठण, हनुमान चालीसा पठण या ठिकाणी असे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आलेले होते. त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा म्हणून आपण जनता आणि श्री गणेश भक्तांच्या समोर ठेवणार आहोत. कृपया आपलं नाव, श्री गणेश मंडळाचे नाव व आपल्या पदाधिकाऱ्यांनी आपला परिचय या ठिकाणी द्यावयाचे आहे. माझे नाव विनोद भगवानदास बनिया, गॅरा कंपनी चौक श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष. आमच्या गणपती वर्षानुवर्षे वडिलोपार्जित 70 वर्षापासून चालू आमचे आणि सार्वजनिक उपक्रम सगळे आम्ही राबवून राहिलो वर्षानुवर्षे. दरवर्षी आमचे चालू राहतं. रांगोळी स्पर्धा आहे, मग रक्तदान शिबिर आहे, सुंदरकांड आहे, अन्नदान आहे, हे चालू ठेवतो आम्ही. लिंबू चमचा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, मग रक्तदान शिबिर आहे, विविध उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. माझे नाव कालिदास सुनीलाल लोहार आहे. या गणपतीला कम से कम 70-75 वर्ष झाले. याच्या पहिल्याने माझे वडील सुनीलाल छगन लोहार, दीना महाराज, श्रीराम भैया आर्थेकर मास्तर करून होते, ते बसवायचे. मग नंतर आम्ही आणि या माध्यमातून आम्ही नवीन उपक्रम या गणपतीच्या इथं राबवतो. आपल्या मंडळाच्या मार्फत लोकमान्य टिळकांनी दिलेल्या श्री गणेश उत्सवाच्या संकल्पनेनुसार आपण कोणत्या पद्धतीने कार्याचा निर्णय अथवा स्पर्धा राबवत असतात? माझे नाव अमोल कालिदास लोहार. माझ्या लहानपणापासून मी पाहतो हे श्री गणेश मंडळाचे विविध उपक्रम. लोकमान्य टिळकांनी दिलेले जे सामाजिक संदेश आहे त्याच्या अनुसरूनच श्री गणेश मंडळ सगळे उपक्रम राबवत असतो. कमीत कमी गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्य, याच्यासोबत अन्नदान आणि हे सगळे उपक्रम इथे चालू राहतात. डीजेचा उपयोग तर आम्ही करतच नाही. पारंपरिक वाद्य राहतं, कमीत कमी आवाज राहतो. गुलालाच्या जो गुलाल आहे तो पण आम्ही चांगला क्वालिटीचा आणतो, जो शरीराला हानिकारक होणार नाही. याप्रमाणे हे उपक्रम राबवले जातात. वडिलोपार्जित सगळं चालू आहे, त्या पद्धतीने आम्ही पण चालवतच आहोत आणि पुढची पिढी पण त्याच पद्धतीने चालवेल अशी आम्हाला पण आशा आहे.